एक उदाहरण आहे, पोस्टमनचं उदाहरण आहे पहा. पोस्टमनचं उदाहरण आहे. पोस्टमन रोज येतो, त्याचं काम तो करून जातो. आता राहिली नाही पोस्टमन, आता सगळं मोबाईलमध्येच येऊन बसलं. पण जेव्हा पोस्टमनचं काम होतं, अजून आहे कुठं कुठं, तर तो काय करतो, तो त्याचं काम तो व्यवस्थित करतो. पोस्टमन तो त्या कामात कधीच खंड पडू देत नाही, कारण त्याला सगळ्यांचे निरोप पोचवायचे असतात. कोणाचा सुखाचा असतो, कोणाचा दुःखाचा असतो, कोणाचं काही असतं, कोणाचा आनंदाचा असतो, कोणाचा शोकाचा असतो. तर सगळे निरोप तो पोचवायचं काम त्याचं असतं आणि तो ते न चुकता करतो. म्हणजेच तो काय करतो, त्याचं काम तो चोख पार पाडतो. तसं आद्य शंकराचार्य म्हणतात की तुम्ही हे सगळं जे करताय, आपण हे सगळं जे करतोय, हे उदरनिमित्तम करतोय. पण त्याच्यामध्ये पण एक गोष्ट आपण विसरतोय की आपण भगवंताचं नाव घ्यायला विसरतो. आणि तो पोस्टमन कसा असतो म्हणजे रोज त्याचे रोज वाटप असतं गावामध्ये टपालाचं. तो विचार नाही, तो बरोबर देऊन टाकतो. पण रोजच्या फिरण्यामुळं त्याचं प्रत्येक घरी ओळखीचं झालेलं असतं. त्या त्या घरचं बरोबर त्या त्या घरी देतो. मग तसं आपण सगळं काही करतो, पण आपला आवाज भगवंताच्या ओळखीचा व्हायचाच राहून जातो. जेव्हा आपण रोज रोज त्याचं कमीत कमी चिंतन करू, स्मरण करू, तर त्यावेळेस आपल्याला तेव्हा भगवंताला आपला आवाज ओळखीचा वाटतो. आणि मग शेवटच्या क्षणी जेव्हा आपण म्हणतो की देवाचं नाव घ्यायचं विसरून गेले, देवाचं नाव घ्यायचं विसरून गेलंय, शेवटच्या क्षणी भुकत राहण्यापेक्षा हे मूर्खा तू याच्याबरोबर हे पण कर, असं श्रीमद आद्य शंकराचार्य आपल्याला समजावून सांगत आहेत. मूर्ख ते आपल्याला लाडाने म्हणतात. संत महात्मे हे आपल्याला हाताला धरून भगवंतापाशी नेऊन सोडतात. ते अशा प्रकारे जसं आद्य शंकराचार्य आपल्याला सांगतात, हे मूर्खा, हे मूढा, गोविंदाला भज, गोविंदाला शरण जा. तसं